Hello, all my dear students. Today we are taking 2.4 The Pulley. This poem was written by George Herbert. He was a Welsh poet and a priest by profession. He wrote religious poems with a lot of imagery and conceits. This poem is metaphysical in nature. So let's see its translation. ही कविता जॉर्ज हर्बर्ट या वेल्श कवीने लिहिली आहे. तो पुजारी असल्याकारणाने त्याच्या सगळ्या कविता आध्यात्मिक असायच्या. ही कविता मेटाफिजिकल आहे. मेटाफिजिकल म्हणजे एखादी आध्यात्मिक गोष्ट, एखादी स्पिरिच्युअल गोष्ट आपल्याला एखाद्या वैज्ञानिक गोष्टीतून सांगितल्या जाते. सो लेट्स सी इट्स ट्रान्सलेशन. When God at first made man, having a class of blessings standing by, let us said he, pour on him all we can. Let the world's riches which disperse lie contract into a span. जेव्हा देवाने पहिले माणसाला बनवलं, त्याच्याजवळ आशीर्वादाने भरलेला ग्लास होता. देव म्हणाला, चला आपण त्याच्यावर म्हणजे माणसावर जे सगळं काही देऊ शकतो ते सगळं त्याला देऊया, ते सगळं त्याच्यावर ओतूया. चला जगाची जेवढी धनसंपत्ती आहे, जी वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली आहे किंवा पडलेली आहे, तिला एका छोट्याशा जागेत गोळा करूया. सो स्ट्रेंथ फर्स्ट मेड अ वे, देन ब्युटी फ्लोट, देन विस्डम, ऑनर, pleasure. When almost all was out, God made a stay, perceiving that alone of all his treasures rest in the bottom lay. म्हणून पहिले धैर्य वाहत आलं, नंतर सौंदर्य वाहत आलं, नंतर हुशारी, सन्मान, आनंद. जेव्हा जवळजवळ सगळं त्या आशीर्वादाने भरलेल्या ग्लासातलं संपत आलं होतं, तेव्हा देव क्षणभर थांबला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्या सगळ्या खजिन्यातून फक्त एकटा रेस्टच राहिलेला आहे. आता इथे रेस्ट म्हणजे आराम नाही, इथे रेस्ट म्हणजे समाधान, संतुष्टी. फॉर इफ आय शुड, सेड ही, bestow this jewel also on my creature, he would adore my gifts instead of me, and rest in nature, not the God of nature, so both should losers be. देव म्हणाला, जर मी हे रत्न किंवा ही अमूल्य गोष्ट म्हणजेच रेस्ट मी निर्माण केलेल्या माणसावर हे सुद्धा ओतून दिलं किंवा माणसाला बक्षीस म्हणून दिलं, तर हा माणूस माझ्याऐवजी मी दिलेल्या सगळ्या बक्षिसांवर खूप प्रेम करेल आणि माझ्यावर तर प्रेम करणारच नाही, माझी तर आठवणसुद्धा राहणार नाही त्याला. आणि तो या निसर्गात किंवा जगात फक्त आराम करण्याचंच काम करेल. आणि या परिस्थितीत आम्ही दोघंही, एक म्हणजे भगवंत आणि दुसरा माणूस, दोघंही लूजर्स म्हणवले जाऊ. Yet let him keep the rest, but keep them with repining restlessness. Let him be rich and weary, that at last, if goodness lead him not, yet weariness may toss him to my breast. तरीही त्याच्याजवळ म्हणजे माणसाजवळ मी दिलेले बाकीचे सगळे बक्षिसं, मी दिलेले बाकीचे सगळे गिफ्ट्स असू देत, पण या माणसांना सततच्या काळजीमुळे येणारं असमाधान त्यांच्याजवळ आपण ठेवू, त्यांना असंतुष्टी देऊ. त्याला श्रीमंत आणि खूप थकलेला असू देऊ, त्याला
श्रीमंत असू देऊ, श्रीमंत कसा राहील माणूस, कारण देवाने त्याला सगळे गिफ्ट्स दिलेली आहेत. जसं की स्ट्रेंथ, विस्डम, ब्युटी, ऑनर, प्लेजर, या सगळ्या गिफ्ट्समुळे काय होईल, माणूस श्रीमंत बनू शकेल. पण त्याचवेळी तो वेअरीसुद्धा असेल, म्हणजे खूप थकलेला असेल. आता इथे खूप थकलेला म्हणजे फिजिकल टायर्डनेस नाही, तर त्याच्यात एक असंतुष्टी, असमाधान नेहमी राहील. जर त्याच्यातल्या चांगल्या गोष्टींनी, त्याच्यातल्या आध्यात्मिक गोष्टी म्हणजे देवावरचा विश्वास आणि श्रद्धा, या चांगल्या गोष्टींनी जर का माणूस देवाजवळ नाही आला, तर त्याच्यातला जो विअरीनेस आहे, असंतुष्टी किंवा असमाधान जे आहे, त्यामुळे तरी तो शेवटी माझ्याजवळ येईल आणि माझा लाडका बनेल. सो दिस इज ऑल अबाउट पोएम. सो व्हॉट वी लर्न फ्रॉम धिस पोएम. तर या कवितेचं टायटल आहे द पुली. तर पुली कशी काम करते, ज्याला मराठीत आणि हिंदीत चरखी म्हणतात. तर पुली म्हणजे एक चक्री असते आणि त्यावर एक दोर लावलेला असतो. एक बाजू जर का खाली असेल तर दुसरी बाजू वर राहते. दुसऱ्या बाजूवर जर का आपण जोर लावला किंवा ती ओढली दुसरी बाजू, तर पहिली बाजू जी खाली आहे ती वरती येते. एक सोपं उदाहरण म्हणजे विहिरीवर एक चक्री लावलेली असते आणि त्यावर एक दोर असतो आणि दोराला बकेट बांधलेली असते. जेव्हा ती बकेट खाली जाते विहिरीमध्ये आणि जेव्हा दुसरी बाजू दोराची वर आपण ओढतो, तेव्हा पाण्याने भरलेली बकेट वरती येते. तर इथे देवानी माणसासाठी पुली वापरलेली आहे. तर त्याला असंतुष्टी म्हणजेच रेस्टलेसनेस जे दिलेला आहे माणसाला, तर त्यामुळे काय होतो, माणूस आपोआप देवाकडे ओढल्या जातो. या असंतुष्टीपणामुळे, असमाधानामुळे माणूस देवाला लक्षात ठेवतो, देवाची आठवण करतो. म्हणून द पुली हे जे टायटल आहे या पोयमचं, ते एकदम व्यवस्थित आहे. ओके, सो ऑल युअर डाऊट्स यू कॅन आस्क मी. सो जर का पोयम समजली असेल किंवा नसेल समजली असेल तसं मला सांगा. ओके, सो बाय.